नमस्कार, संगीता's क्रोशे आर्टच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण अशी ही फुलांची पर्स बनवणार आहोत। फ्लॉवर बनवले आहे पहा। फ्रंट साइडने फ्लॉवर आहे आणि बॅक साइडने प्लेन ठेवले आहे मी। या साइडला सुद्धा सेम असं बनवता येईल, पण ते जरा थोडंसं हेवी होतं, म्हणजे जर लहान मुलांना जर वापरायचे असेल पर्स तर ते हे थोडंसं हेवी वाटेल, म्हणून मी हे बॅक साइड सिंपल ठेवली आहे हे पहा। आणि फ्रंट साइडला हे फ्लॉवर बनवलंय। त्याला असा हा ग्रीन कलरचा बेल्ट दिलाय, वेलासारखा पण थोडासा जाड असा। हा चला तर आपण बनवायला स्टार्ट करू। लागणारं साहित्य ग्रीन, लाईट ग्रीन कलर आहे, 4 प्लाय वूल आहे, डार्क पिंक कलर ही सुद्धा 4 प्लाय वूल आहे। त्यासाठी मी 7 नंबरचा म्हणजे 4.5 mm चा क्रोशे वापरणार आहे। प्रेस बटन आहे बंद ओपन करायला, हे पहा जसं आपण पर्सला यूज करतो त्या पद्धतीचं हे प्रेस बटन यूज करणार आहे मी। आणि बेल्ट बनवून सुई दोऱ्याने शिवू शकतो किंवा ऑप्शनल आहे हा जो ही डी रिंग आणि ही जी अडकवायचा क्लिप आहे हे तुम्ही यूज करू शकता बेल्टसाठी, किंवा मग नॉर्मल बेल्ट बनवून तो पर्सला टेपेस्ट्री नीडलच्या साहाय्याने आपण शिवू पण शकतो। चला तर आपण स्टार्ट करू। स्टार्ट आपण मॅजिक सर्कलने करायचे। हे पहा असं हे मॅजिक सर्कल बनवून घेतलंय। दोन चेन घ्यायच्यात, 1 आणि 2, आणि ह्या सर्कल मध्ये आपल्याला 12 डबल खांब घालून घ्यायचे। आपला पहिला झाला, 2 3 4 हे 12 डबल काम आपण घातलेले आहेत। हा जो आता दोरा आहे मॅजिक सर्कलचा तो जरा खेचून घ्यायचा आहे, आणि हा पहिला डबल खांब जो घातलाय 2 चेनच्या नंतर पहिला त्या डबल खांब वरती आपल्याला क्रोशे टाकून हे सर्कल कंप्लीट करून घ्यायचंय। हे आपलं पहिलं राऊंड कंप्लीट झालंय। आता दुसरं राऊंड जे आहे, आता आपल्याला बॅक लूप मध्ये वर्क करत जायचंय। बॅक लूप म्हणजे हा नॉर्मल टाका आहे, त्याचा फ्रंट लूप म्हणजे हा वरचा आणि बॅक लूप म्हणजे हा खालचा। त्या खालच्या टाक्यामध्ये आपण आता वर्क करणार आहे। सेकंड राऊंड प्रत्येक खांबावरती 2-2 खांब येतील। आधी मी 2 चेन घेते आणि बॅक लूप आहे, याच टाक्याचा बॅक लूप हा आहे, हा बघा असा। तर ह्या बॅक लूप मध्ये मी 2 डबल खांब घालून घेते। हे जे पहिले 2 चेन घेतले ते आपण काउंट करायचे नाहीयेत प्रत्येक ठिकाणी। हे पहा 2 डबल खांब घातले। त्याच्या पुढच्या सुद्धा आपलं सगळं वर्क बॅक लूप मध्ये आहे, म्हणजे टाक्यामध्ये न घालता टाक्याचा जो ही जी चेन आहे हा फ्रंट लूप आणि हा बॅक लूप, त्या बॅक लूप मध्ये आपण 2-2 डबल खांब घालणार आहोत। हे पहा अशा पद्धतीने सेकंड राऊंडला मी बॅक लूप मध्ये प्रत्येकी 2-2 डबल खांब घेऊन हे राऊंड कंप्लीट करते, मग आपण पुढचं पाहू। हे पहा हे 12 खांबावरती प्रत्येकी 2-2 प्रमाणे आपण 24 खांब घातलेले आहेत। आता हा जो पहिला खांब घेतलेला आहे, हे 2 चेन स्किप ते पकडायचे नाहीत। हा जो खांब घातलाय आपण त्या खांबावरती, खांबाच्या वरती बॅक लूप किंवा फ्रंट लूप मध्ये न घेता प्रॉपर चेन मध्ये हा हे पहा असं स्लिप स्टिच करून दुसरं राऊंड आपलं कंप्लीट करायचंय। 2 चेन घ्यायच्यात तिसऱ्या राऊंड साठी, आणि त्याच टाक्यामध्ये बॅक लूप मध्ये वर्क करायचंय। आता पुन्हा 1 डबल खांब घालून घ्यायचंय। पुढच्या टाक्यामध्ये 2 डबल खांब घालायचे बॅक लूप मध्ये अगेन, पूर्ण वर्क बॅक लूप मध्ये आहे, जेणेकरून आपल्याला हे जे वर्क करायचं वरती पेटलचं ते हे जे वरचे स्टिचेस आहेत त्या स्टिचेसच्या वरती आपण हे पेटलचं वर्क करणार आहोत।
पहिल्या टाक्यामध्ये एक डबल खांब घातलाय, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये पुन्हा 1, चौथ्यामध्ये 2, असं एका टाक्यामध्ये एक डबल खांब आणि दुसऱ्या टाक्यामध्ये 2 डबल खांब, जो आपला रेग्युलर रूल आहे सर्कल बनवण्याचा त्या पद्धतीने. फक्त आता हे जे वर्क आहे ते सगळं आपण बॅक लूपमध्ये करत जातोय. एकामध्ये 1 आणि दुसऱ्यामध्ये 2 अशा पद्धतीने हे तिसरं राऊंड मी कंप्लीट करून घेते. टोटल 24 खांबावरती आपण 1 2 1 2 अशा पद्धतीने 36 डबल खांब घालून हे राऊंड कंप्लीट करून घेणार. हे पहा तिसरं राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर जसं आधी दोन सर्कलमध्ये केलं, 2 राऊंडमध्ये केलं, तसं तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या खांबावरती आपण स्लिप स्टिच करून राऊंड कंप्लीट करणार. चौथ्या राऊंडसाठी 2 चेन घ्यायचे आहेत आणि त्याच टाक्यामध्ये एक डबल खांब घालायचं आहे बॅक लूपमध्ये. हे पहा असं टाका राऊंड कंप्लीट करताना स्लिप स्टिच करतो तेव्हा पूर्ण टाक्यावरती करायचं आणि वर्क करताना पुन्हा पुढचे टाके घालताना बॅक लूपमध्ये घालायचे. पहिल्या टाक्यात पहिला, दुसऱ्या टाक्यात पुन्हा 1 2 झाले आणि तिसऱ्या टाक्यामध्ये बॅक लूपमध्ये आपण 2 खांब घालणार. तर चौथं राऊंड हे आपलं पहिल्या 2 टाक्यामध्ये प्रत्येकी एक एक डबल खांब आणि तिसऱ्या टाक्यामध्ये 2 डबल खांब असं हे वर्क असेल. हे पहा 2 टाक्यामध्ये 1 1 आणि तिसऱ्या टाक्यामध्ये 2. हे पहा 1 1 2 1 1 2 अशा पद्धतीने हे राऊंड मी चौथं राऊंड कंप्लीट करून घेते. हे पहा चौथं राऊंड कंप्लीट झालेलं आहे आपलं. हा जो पहिला खांब आहे त्या खांबावरती स्लिप स्टिच करून आपण हे राऊंड कंप्लीट करणार. 2 चेन घ्यायच्या आणि तसंच पुन्हा बॅक लूपमध्ये इथे आपण पहिल्या 2 खांबामध्ये 2 चेन आणि तिसऱ्या खांबा 2 खांब आणि तिसऱ्या खांबामध्ये पहिल्या 2 खांबामध्ये प्रत्येकी 1 खांब आणि तिसऱ्या खांबामध्ये 2 खांब घातले. आता 5वं राऊंड जे आहे आपलं ते पहिल्या 3 खांबामध्ये 1 1 खांब आणि चौथ्या खांबामध्ये 2 खांब असं असेल. त्यासाठी हा जो पहिला आहे त्याच्या बॅक लूपमध्ये पहिला खांब बनवून घेते. त्याच्या पुढच्या खांबावरती 1 खांब, त्याच्या पुढच्या खांबावरती 1 खांब, 3 खांबावरती पहिल्या 3 खांबावरती प्रत्येकी 3 खांब घातलेत आणि चौथ्या खांबावरती 2 खांब घातलेत. सेम राऊंड रिपीट करत जायचंय. पुढच्या 3 खांबावरती प्रत्येकी 1 1 खांब घालणार मी आणि चौथा जो खांब आहे हा त्या चौथ्या खांबावरती मी एकाच खांबामध्ये 2 खांब घालणार. वर्क आपण पूर्ण डबल खांबमध्ये करतोय. अशा पद्धतीने हे 5वं राऊंड सुद्धा मी कंप्लीट करून घेते. हे 5वं राऊंड सुद्धा कंप्लीट झालेलं आहे. 5व्या राऊंडच्या पहिल्या खांबावरती क्रोशे टाकून आपण हे स्लिप स्टिच करून कंप्लीट करतोय राऊंड. 6व्या राऊंडसाठी 2 चेन घ्यायचे. इथे 3 खांबामध्ये पहिल्या 1 1 आणि चौथ्या खांबामध्ये 2. इथे पहिल्या 4 खांबामध्ये आपण 1 1 घालणार आणि 5व्या खांबामध्ये 2 घालणार. 1, त्याच्या पुढच्या खांबामध्ये 1, त्याच्या पुढच्या खांबामध्ये 1 आणि त्याच्या पुढच्या खांबामध्ये सुद्धा 1. म्हणजे टोटल पहिल्या 4 खांबामध्ये आपण 1 1 डबल खांब घातला आणि 5व्या खांबामध्ये आपण 2 डबल खांब घालतोय 6व्या राऊंडसाठी. म्हणजे 1 2 3 4 आणि पुढच्या खांबामध्ये 2 5 आणि 6. तसंच रिपीट करत जायचे पुढे 1 2 3 4 आणि शेवटच्या 5व्या चेनमध्ये 5 आणि 6वा खांब. 2 3 4 आणि पुढे 5 आणि 6 एकाच खांबामध्ये वर्क आपण बॅक लूपमध्ये केले. अशा पद्धतीने हे 4 आणि 2 4 आणि 2 अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करत जाते. 1 1 1 1 2 1 1 1 1 2 असं हे
6वा राऊंड मी कंप्लीट करून घेते. 6वा राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. पहिल्या टाक्यावरती स्लिप स्टिच टाकून क्रोशो टाकून स्लिप स्टिच करते. 2 चेन. आता 7वा आणि शेवटचा राऊंड बनवतोय आपण. पहिल्या 5 टाक्यामध्ये प्रत्येकी एक टाका घालायचा आहे आणि 6व्या टाक्यामध्ये 2 घालायचे आहेत. पहा 1 2 तिसरा सिंगल खांब घालते हा मी. 4था 5वा असं हे पहिल्या 5 टाक्यामध्ये प्रत्येकी एक सिंगल खांब घातला आपण. एक डबल खांब घातला आणि 6व्या टाक्यामध्ये 1 आणि 2 असे टोटल 2 डबल खांब घातले. हे पहा 1 1 1 1 1 असे 5 वेळा 1 आणि 6व्या टाक्यामध्ये प्रत्येकी 2. सेम प्रोसिजर आपण इथे 5 वेळा 1 6व्यामध्ये 2 5 वेळा 1 6व्यामध्ये 2 असं करून 7वा राऊंड आपण कंप्लीट करून घेणार. हे पहा 7वा राऊंड सुद्धा आपलं कंप्लीट झालेलं आहे. 7व्या राऊंडचा जो पहिला खांब आहे त्याच्यावरती क्रोशो टाकून दोरा खेचून घ्यायचा आहे. एक चेन घेऊन दोरा कट करायचा आहे. हा दोरा शिवताना आपला हाईड होणार आहे. हे पहा हे असं हे सर्कल तयार केलेले आपण. 7 राऊंड आहेत टोटल. 1 2 3 4 5 6 आणि 7 आणि बॅक लूप मध्ये वर्क केल्यामुळे हे जे फ्रंट लूप आहेत त्याच्यामध्ये आता आपण फ्लॉवरची डिझाईन बनवणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. त्यासाठी मी हा जो मजेंटा कलर म्हणजे डार्क पिंक कलर मी वापरते. ह्याला कुठल्याही एका हे जे 12 फ्रंट लूप स्टिचेस आहेत या खांबांचे त्या कुठल्याही एका टाक्यामध्ये आपण वरच्या साईडने ही पहा ही बॅक साईड आहे. इथे वर्क न करता जी फ्रंट साईड जी आहे त्या साईडनेच वर्क करायचे. कुठल्याही एका टाक्यामध्ये आपल्याला हे दोरा अडकवून घ्यायचं आहे फिक्स करून. हे पहा अशा पद्धतीने वर्क करायचे. आता 2 चेन घ्यायच्यात 1 आणि 2 आणि ज्या टाक्यामध्ये आपण दोरा अडकवलाय त्याच टाक्यामध्ये 3 डबल खांब घालायचे आहेत. एक फ्रंट लूप मध्येच वर्क करतोय. हा जो वरचा भाग आहे त्याच्यामध्ये 1 2 आणि 3. हे पहा 3 डबल खांब घातले. अगदी त्याच्या बाजूचा जो टाका आहे त्याच्या सुद्धा फ्रंट लूप मध्ये आपल्याला 3 डबल खांब करून घ्यायचे. 1 2 3. हे पहा 2 चेन घ्यायच्यात आणि टर्न करायचं आहे. टर्न करून झाल्यावर हे जे 3 आणि 3 6 डबल खांब घातलेत आपण ह्या 2 टाक्यामध्ये. त्या 6 डबल खांबवरती प्रत्येकी 2 डबल खांब म्हणजे टोटल 12 डबल खांब आपण बनवून घेणार. डबल खांब बनवायचे आहेत. पहिल्या टाक्यामध्ये 2 1 आणि 2. दुसऱ्या टाक्यामध्ये पुन्हा 2 बनवायचे आहेत 1 आणि 2. तिसऱ्यामध्ये 2. अशा पद्धतीने हे जे 6 डबल खांब आपण बनवून घेतले आहेत बेसवरती त्या 6 डबल खांब वरती आपण टोटल प्रत्येकी 2 प्रमाणे 12 डबल खांब घालून घेणार. असे हे 6 डबल खांब वरती आपण टोटल 12 डबल खांब घातलेले आहेत. आता आपला जो आपण वर्क फर्स्ट राऊंड मध्ये करतोय
इथे 2 टाक्यामध्ये आपण 3 डबल खांब घातले, 2 चेन घेऊन त्यावरती नंतर 2 चेन घेऊन प्रत्येक खांबावरती 2 डबल खांब घातले। आता या साईडला ज्या साईडला आपलं टोक आहे हे त्या साईडला 4 1 2 3 आणि 4 स्पेस सोडून 5व्या स्पेसमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे। 1 2 3 4 सोडले आणि 5व्या मध्ये मी स्लिप स्टिच केले। टाका घ्यायचा नाही, फक्त स्लिप स्टिच करायचं आहे। स्लिप स्टिच करून झाल्यावरती हे जे 12 डबल खांब आहेत आपले त्या खांबावरती आपण रिव्हर्स सिंगल एस खांब करत जाणार आहोत। जसं की आता हा क्रोशे हुकचा लूप आहे, हा तसाच ठेवून याच्यातून पहिल्या टाक्यातून आपण खाली घालायचा दोरा आणि हा इकडनं खेचून घ्यायचा। हे पहा, आणि मग आता हे जे 2 लूप आलेत त्याच्यातून दोरा काढायचा, म्हणजे हा आपला रिव्हर्स सिंगल एससी झाला। असा प्रत्येक टाक्यामध्ये एक रिव्हर्स सिंगल एससी घालायचे आपल्याला, म्हणजे जे 12 खांब आहेत त्या 12 खांबावरती आपण प्रत्येकी 12 रिव्हर्स सिंगल खांब घालणार आहोत। हे पहा, 12 सिंगल खांबावरती आपण 12 रिव्हर्स खांब घातलेले आहेत। आता असं पुन्हा टर्न करायचं इकडे, आणि इथे सुद्धा 1 2 3 आणि 4 1 2 3 आणि 4 सोडायचे आणि 5व्या मध्ये स्लिप स्टिच करायचे आपल्याला। अशा पद्धतीने आणि पुन्हा 2 चेन घ्यायचे आणि उरलेल्या ह्या 2 जे खांब आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 3 सिंगल खांब बनवायचे आहेत, जेणेकरून हे आपलं दुसरी पेटल रेडी होईल। सॉरी, 3 डबल खांब बनवायचे आहेत। आता हे 2 दिसतात आपल्याला, त्या दोघांमध्ये आपण 3 डबल खांब बनवणार आहोत। 1 2 3, त्याच्या पुढच्या पॅटर्न मध्ये सुद्धा आपण 3 डबल खांब बनवायचे। 1 2 आणि 3। दोन चेन घ्यायचे, 1 आणि 2 आणि टर्न करायचे। आणि हे जे आता 3 6 खांब बनवलेत, जसं इकडचे ही पेटल बनवली सेम पॅटर्न आपण करायचे। या 6 खांबावरती प्रत्येकी 2 प्रमाणे 12 डबल खांब करून घ्यायचे आपल्याला। एका 6 खांबामध्ये प्रत्येकी आपण 2 प्रमाणे 12 डबल खांब करून घेतले। आता आपल्याला इथे 1 2 3 आणि 4 टाके सोडायचे आहेत, हे जे सोडलेले आहेत तेच। आणि हा जो जिथे आपण बनवलेला आहे तिथे क्रोशे हुक टाकायचा आतल्या साईडने ज्या साईडने आपली पाकळी आहे, ही पाकळी आहे त्या साईडने क्रोशे हुक टाकायचा आणि स्लिप स्टिच करून घ्यायचं। आधीच्या जो दोरा जॉईन केले त्याचे दोरा इनफ फाईड झालाय, ते दोरा कट करून टाकलाय आपण। हे पहा, पुन्हा एकदा दाखवते। ही जी पेटल जिथे आहे एंड होते, इथून 4 स्टिचेस सोडले आपण हे, आणि ही जिथे एंड होते तिथे क्रोशे हुक टाकून आतल्या साईडने स्लिप स्टिच करून घेतलं। टाका घालायचा नाही, फक्त स्लिप स्टिच करून घ्यायचंय।
आणि आता हे जे 12 खांब आहेत, डबल खांब घातले, त्यामध्ये आपण रिवर्स सिंगल खांब करत जायचे प्रत्येक टाक्यामध्ये एक एक. अशा पद्धतीने पहिला टाका काढताना जरा प्रॉब्लेम होतो आपल्याला, बाकीचे रिवर्स टाके ऑटोमॅटिकली येतात. रिवर्स टाके घालताना प्रॅक्टिस लागते रेग्युलरली, असं म्हणजे प्रॅक्टिस थोडे एक 15-20 मिनटं कंटिन्यू प्रॅक्टिस केली तर ते होऊन जातं इझिली. नाहीतर रिवर्स टाके टाकायला आपल्याला खूप वेळ लागतो. हे पहा, रिवर्स टाके कंप्लीट करून झाले. इथे पण तसंच 1 2 3 आणि 4 टाके सोडून 1 2 3 आणि 4 टाके सोडून 5व्या टाक्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने, जेणेकरून आपला हा जो मधला भाग आहे तो रेडी होईल. हा मधला भाग आपला इथे हा पहिल्या राऊंडच्या इथे रेडी झालेला आहे. आपण त्या फ्रंट लूपवरती आपण वर्क केलं आहे मधला भाग. आता पुढे आपल्याला 3 पेटल बनवायचे आहेत, ते आपल्याला पुढच्या राऊंडवरती बनवायचे आहेत. त्यासाठी मी 2 चेन घेते आधी, 1 आणि 2 चेन घेऊन जिथे आपण आहोत त्या टाक्यावरून पुढे इथे आपण स्लिप स्टिच केलंय. इथून पुढे वरचा टाका हा आहे, त्या टाक्यावरती मी स्लिप स्टिच करून घेणार. हे पहा, आणि आता 3 पेटल बनवायचे आहेत. आताच्या पेटल मोठ्या असतील, इथून पुढच्या पेटल हे आपल्या 3-3 खांबामध्ये असतील. आता आपण फक्त 2 खांबामध्ये 3 खांब असे 6 खांबाची पेटल बनवली. आता इथे या 3 खांबामध्ये 3-3-3 असे 9 खांब घेणार आणि 9 खांबाच्या बेसची पेटल बनवणार. त्यासाठी पहिला आधी मी 2 चेन घेते आणि ज्या टाक्यामध्ये आपण स्लिप स्टिच केला आहे त्याच टाक्यामध्ये 3 डबल खांब करून घेणार. 1 2 आणि 3. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा 3 डबल खांब करून घेणार. 1 2 आणि 3. त्याच्या पुढच्या मध्ये सुद्धा 3 घ्यायचे. 1 2 आणि 3. सॉरी 3 असे हे टोटल 3 खांबावरती 3 खांबांच्या फ्रंट लूप वरती टोटल 9 खांब घालून घेतले आहेत मी. 2 चेन घेऊन टर्न करणार आणि प्रत्येक खांबामध्ये 2-2 डबल खांब, म्हणजे 9 खांब जे आहेत त्या 9 खांबावरती आपल्याला टोटल 18 डबल खांब घालून घ्यायचे आहेत. पहा 9 खांबावरती 18 डबल खांब आपण घालून घेतलेत. आता इथे आपण 4 स्किप केले होते दोन्ही वेळी. या दुसऱ्या राऊंडला आपण 5 स्किप करणार. हे पहा, हा पहिला टाका आहे, हा टाका संपलाय. इथे आपण वर्क केलंय. त्यानंतर पुढचे 5 सोडायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 सोडून 6व्या टाक्यामध्ये मी स्लिप स्टिच करते. हे पहा, 1 2 3 4 आणि 5 सोडले. 6व्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच केलं. स्लिप स्टिच केल्यानंतर
प्रत्येक टाक्यामध्ये आपण रिव्हर्स वर्क करत जाणार. रिव्हर्स सिंगल खांब, आता इथे सुद्धा तसंच 1 2 3 4 आणि 5 सोडायचे. 1 2 3 4 आणि 5 सोडायचे आणि 6व्यामध्ये स्लिप स्टिच करायची आणि इथून पुढच्या तिघांमध्ये अजून एक पेटल बनवायचे. 2 चेन आणि 3 डबल खांब. 1 2 3. पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा 3 डबल खांब. 1 2 3. त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा 3 डबल खांब. 1 2 3. हे पहा असे हे 3 डबल खांब. आणि जसं ही पेटल बनवली सेम आपल्याला ही परत बनवायचे. 2 चेन घेऊन प्रत्येक खांबावरती 2 आणि इथून परत इथे हे स्किप करणार आणि या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून रिव्हर्स वर्क करत येणार. रिव्हर्स सिंगल खांब घालणार आणि इथे परत 5 सोडून 1 2 3 4 5 सोडून 6व्यामध्ये मी स्लिप स्टिच करणार आणि पुढची पेटल या तिघांवरती येणार. जशी ह्या 2 बनल्या इथे आपल्या 3 आल्या, या तिघांवरती येणार. हे मी एवढं कंप्लीट करून दाखवते, मग पुढचं ही पेटल कंप्लीट करते, मग पुढचं दाखवते. ही पहा दुसऱ्या राऊंडची रिव्हर्स सेकंड पाकळीची रिव्हर्स स्टिचेस घालून झालेले आहेत. आता थर्ड, तिसरी आणि लास्ट पाकळी बनवायची आपल्याला. त्यासाठी इथे जिथे आपण हे स्टार्ट केलं आहे तिथून पुढे 5 सोडायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 सोडून 6व्यामध्ये स्लिप स्टिच करायचे. हे पहा अशा पद्धतीने 1 आणि 2 पेटल झाले. तिसरी पेटल इथून सुरुवात होणार या 3 टाक्यामध्ये. 1 आणि 2 खांब घेतलेत आणि तिन्ही या टाक्यामध्ये 3 डबल खांब घालून घ्यायचे जसे या 2 पेटलसाठी घेतलेत. हे पहा 9 डबल खांब घातलेत आपण. हे राऊंड आपलं जे खालचं आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तिसऱ्या पाकळीलाच 2 चेन घेऊन टर्न करायचं आहे. प्रत्येक खांबावरती 2 खांब घालून घेते. हे पहा 9 खांबावरती 18 खांब घातले. आता पुन्हा तसंच हे शेवटचं जिथे आपण वर्क केलं आहे तो टाका आहे. पुढचे 5 सोडायचे. 1 2 3 4 5 सोडायचे. मग 6वा म्हणजे हा जिथे आपण फर्स्ट पेटल सुरू केलेली तो वाला टाका आहे. त्या टाक्यामध्ये आता बाहेरून न घालता आतून सुई घालायची. ही पहा अशी आतल्या साईडने आणि हे स्लिप स्टिच करून घ्यायचं. रिव्हर्स सिंगल खांब करून घ्यायचे. 18 खांबावरती 18 रिव्हर्स सिंगल खांब बनवून घेणार आपण. हे पहा 18 रिव्हर्स सिंगल खांब बनवून घेतलेले आहेत आपण. आता पुन्हा तसंच इथे 5 खांब सोडायचे. 1 2 3 4 5 आणि हा जो पहिला खांब आहे
जसं इथे केलेलं आहे आपण तसं या 2 कामांसाठी सेम आता इथे हा जो पहिला काम घेतलेला आहे ते स्लिप स्टिच करून जॉईन करायचं आहे। हे पहा असं, म्हणजे दुसऱ्या राऊंडवरच्या 3 पेटल सुद्धा आपल्या रेडी झाल्यात। आता तिसऱ्या राऊंडचा पेटल रेडी करण्यासाठी आपल्याला 2 चेन घेऊन पुन्हा जसं आधी घेतलेलं तसंच सेम टाक्यावरती स्लिप स्टिच करायचे आणि इथे पुन्हा तसंच 3 टाक्यांमध्ये वर्क करत जायचे, पेटल बनवायच्या। पुढच्या 4 सोडायच्या। आता इथे पहिल्यांदा आपण 4 स्किप केल्या, सेकंड टायमिंगला 5 स्किप केल्या, तसं इथे सुद्धा 4 स्किप करायच्या। इथे 5 इथे 4 असं हे 6व्या राऊंडपर्यंत वर्क करत जायचं। 7वं राऊंड आपण स्किप करायचं। एवढं मी हे सेम पद्धतीने कंप्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू। हे बघा फायनली हे आपलं असं फ्लॉवर रेडी झालेलं आहे। इथे आपण 5 स्किप केलेल्या, त्याच्या पुढच्या राऊंडला आपण 4 स्किप केल्या, त्यामुळे पेटल्स पण वाढत आल्या। त्याच्या पुढे 5 केल्या आणि पुन्हा एंडिंगला 4च स्किप केल्या आहे। 1 2 3 4 आणि 5व्यामध्ये आपण स्लिप स्टिच केले, जेणेकरून ह्या पेटल्स प्रॉपर आल्या। पहा किती छान सुंदर गुलाबाच्या फुलासारखं दिसतोय हा भाग। हा आपला आतल्या साईडचा भाग आहे। आता अपोजिट साईडने सेम असंच बनवून घेऊ शकतो आपण दुसरी बाजू पर्सची, किंवा मग मी प्लेन बाजू बनवणं प्रिफर केलंय। मी छोट्या मुलीसाठी विणते, त्यामुळे दोन्ही साईडला फ्लॉवर्स हेवी पण होईल, म्हणून मी दुसऱ्या साईडला ही प्लेन बाजू घेणार आहे। हे पासं ही आतली बाजू आहे, ही सुद्धा आतली बाजू, ही आतल्या बाजूला ठेवून हे स्टिच करायचं आहे आपल्याला, जेणेकरून हे पर्सचा हा फ्रंट साईड ही अशी फ्लॉवर सारखी दिसेल। आता आपण हे दोन्ही भाग जॉईन करूया। जॉईन करण्यासाठी तुम्हाला जेवढा भाग हवाय असा ओपन तेवढा भाग आधी काउंट करून घ्यायचा, जेणेकरून मी आता इथे एका ठिकाणी क्रोशो हे टाकलंय स्टिच मार्क। आता पुढून तुम्हाला एवढं ओपन हवंय की त्याहीपेक्षा जास्त ब्रॉड ओपन हवंय, त्या हिशोबाने तुम्ही इथे 20 किंवा 25 स्टिचेस सोडू शकता। जसं की हा माझा पहिला आहे, इथून मी वर्क करणार। हा पहिला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 16 17 18 19 20 21 22 मी एवढा एरिया सोडते, जेणेकरून आपला हात जाईल अशा पद्धतीने। तर 22 सोडलाय आणि ते 20व्या स्टिचेस टाक्यामध्ये मी स्टिच मार्क टाकलाय आपण अशा पद्धतीने। तसंच सेम इकडे सुद्धा तसंच करायचंय। या साईडला 1 सोडल्याच्या नंतर इथे पुन्हा तसंच बरोबर 23व्या टाक्यापर्यंत बंद करायचं, जेणे हे आपलं ओपन जो भाग आहे तो असेल पर्सचा। पूर्णपणे हात जातोय पहा, एवढं ओपन ठेवायचंय। आणि इथून हे मी स्टिच करत येणार आहे या साइड पर्यंत, कसं ते दाखवते। जिथे मी आता स्टिच मार्कर टाकला आहे त्याच टाक्यामध्ये मी दोरा जॉईन करून घेणार। ज्या टाक्यात स्टिच मार्कर टाकलाय त्या टाक्यातच मी दोरा टाकलाय, जॉईन करून घेतलाय। असा 2 चेन घ्यायचेत आणि हा क्रोशे हुक सोडून द्यायचा आहे। आणि हा जो टाका आहे इकडचा दुसरी बाजू जी प्लेन बनवून घेतली आपण, त्यामध्ये पहिली 5 राऊंड पिंक आणि 2 राऊंड ग्रीन कलरची, तिथून क्रोशे हुक टाकून इथे हा जो वरचा दोरा आहे तो खिचून घ्यायचा। आपण पुन्हा दोऱ्याचा वेढा घ्यायचा आहे आणि जिथे आपण पहिला बनवलाय हा 3 चेनचा काम, तिथे न टाकता त्याच्या पुढच्या खांबामध्ये क्रोशे हुक टाकून दोरा खिचून घ्यायचा। आता 3 लूप आहे, त्याचा एक डबल खांब बनवून घ्यायचा इथे
आणि दोरा सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या टाक्यामधून दोरा खेचून घ्यायचा. म्हणजे हा जो खांब आहे सिंगल खांब डबल खांब तो ह्याला अटॅच होईल. हे अशा पद्धतीने पुन्हा दोऱ्याचा वेढा घ्यायचा, त्याच्या पुढच्या खांबावरती क्रोशे हुक टाकून खालच्या भागात पुढच्या खांबावरती क्रोशे हुक टाकून एक डबल खांब बनवून घ्यायचा, दोरा खेचून घ्यायचा. 3 लूप आहेत त्यांचा एक डबल खांब बनवायचा. 3चे 2, 2चा 1, दोरा सोडून द्यायचा. या वरचं जे सर्कल आहे त्याच्या पुढच्या टाक्यातून हा लूप खेचून घ्यायचा. पुन्हा तसंच अशा पद्धतीने प्रत्येक टाक्यामध्ये एक डबल खांब घालून तो लूप डबल खांबचा जो लूप आहे तो वरचं हे जे आपलं बॅक साईडचं सर्कल बनवून घेतलेलं आहे आपण. फ्रंट साईडला फ्लॉवर आहे, बॅक साईडला प्लेन आहे, तिथे ते अटॅच करायचं. हे पहा, जेणेकरून हा असा शेप येत जाईल. हा खेचून घ्यायचा आहे दोरा जॉईंट केला. अशा पद्धतीने हे सर्कल इथपर्यंत करून घेणार आहोत. विणून घेते, मग आपण पुढचं पाहू. हे पहा, शेवटच्या टाक्यात सुद्धा आपण वर्क केलेलं आहे. आता ज्या टाक्यामध्ये आपण वर्क केलंय त्या टाक्यामध्ये क्रोशे हुक टाकून इथे स्लिप स्टिच करून घ्यायचे. एक चेन घेऊन दोरा कट करायचा. हे पहा, आता हे काढून टाकायचे आपले स्टिच मार्कर. हे पहा, आपली पर्स रेडी झालेली आहे पूर्णपणे शिवून. हा आतला भाग आहे, ह्याला ऑप्शनल आहे. आता मी टाके एकदम 4 प्लाय ऊल आहे आणि फक्त 4 mm क्रोशे हुक टाकलाय. जर मोठे टाके आणि ते जर स्पेस असेल जास्त गॅप तर ह्याला आपण कापड पण जोडू शकतो. स्टिच मार्क शिवायच्या आधी आतल्या भागाला कापड जोडायचं असतं. हे पहा, ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. हे दोरे जे आहेत ते नंतर आपण बेल्ट शिवताना हाईड करून टाकायचे आहेत. आता ह्याच्या दोन्ही साईडला ऑप्शनल आहे, तुम्ही इथे असे हुक लावून बेल्ट लावणार असाल तर तसा लावू शकता किंवा डायरेक्टली स्टिच करायचा बेल्ट इथून इथपर्यंत. आधी आपण बेल्ट कसा बनवायचा ते पाहू. बेल्ट बनवण्यासाठी मी ग्रीन कलर यूज करते आणि जो हा ग्रीन कलर आहे डबल दोरा घेणार आहे. ग्रीन कलरचा हा पासा डबल दोरा घेऊन स्लिप स्टिच करायचं, स्लिप नॉट बनवायच्या आधी. हे पाशी 1 2 3 चेन घेतलेत आणि हा जो पहिली जी चेन आहे त्या चेनच्या वरती क्रोशे हुक टाकून एक सिंगल खांब बनवून घेतलाय. अशा पद्धतीने टर्न करायचं आहे आणि हा जो वरचा खांब आहे, वरचा लूप आहे, त्या लूपमध्ये क्रोशे हुक टाकायचा अशा पद्धतीने आणि दोरा खेचून घ्यायचा. पुन्हा टर्न करायचं, या लूपमध्ये क्रोशे हुक टाकायचा, दोरा खेचून घ्यायचा, टर्न करायचं, जो वरचा लूप आहे त्या लूपमध्ये क्रोशे हुक टाकायचा आणि दोरा खेचून घ्यायचा. अशा पद्धतीने साधारण 1 मीटर होईल, म्हणजे साधारण 30 ते 35 सेंटीमीटर होईल तेवढ्या लांबीचं आपल्याला हे असं विणून घ्यायचं आहे. जेणेकरून हे पहा, हे असं दोरीचा शेप येतोय. हे पहा किती सुंदर दिसतंय. ऑप्शनल आहे, तुम्ही चेनवाली बनवू शकता, फक्त चेन किंवा मोती पण ह्याच्यामध्ये टाकून थोडेसे 8 mm किंवा 10 mm चे बीड्स टाकून त्याचा पण बेल्ट बनवू शकता. फक्त बीड्सचा बेल्ट, पण मी तर हा ऑप्शन यूज करते. हा बेस्ट आहे दोऱ्याचा. तर हे मी एक साधारण 30 ते 35 सेंटीमीटर किंवा 1 मीटर बनवून घेते. हे पहा, हे साधारण 1 मीटर मी बनवलेलं आहे.
एक्स्ट्रावाले दोरे मी कट करणार आहे. हे स्टार्टिंगचं आहे. आता यामध्ये आपल्याला हे स्टिच करायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे टेपेस्ट्री नीडल. आता आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. मी ही बाजू आतल्या साईडला घालते. हे पहा ते आणि ते मी प्रॉपरली शिवून घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने मी इकडे शिवून घेतले. तसंच सेम इथे शिवून घ्यायचंय. या साईडला सुद्धा हे बटन लावण्यासाठी आपल्याला असं वाला राऊंड 2 बनवून घ्यायला लागते. त्यासाठी मी मॅजिक सर्कल बनवलाय. दोन चेन घेणार आणि 12 डबल खांब बनवून घेणार याच्यामध्ये. हे पहा अगदी असा ह्याला पुरेल एवढा राऊंड बनवून घेतलाय आपण. एक चेन घेऊन दोरा कट करून टाकायचा आहे. हा एक्स्ट्रावाला जो दोरा आहे तो आतल्या साईडला हाईड करून टाकायचा आहे. आणि एक्स्ट्रावाला कट करायचा. आता हे जे बटन आहे फ्रंट कुठली आणि बॅक कुठली ते बघायचं. हे जे बटन आहे ते फ्रंट साईडला असणार, सॉरी बॅक साईडला असणार. आणि हे जे बटन आहे ते फ्रंट साईडला. आपण ते बॅक साईडचं बटन लावतोय. त्यासाठी मी असं सेंटरला बरोबर आतमध्ये घालणार. हे पहा असं घातलं आतमध्ये. आणि हा जो सपोर्ट आहे बॅक सपोर्ट ते ठेवून हे असं आपल्याला प्रेस करायचं. जेणेकरून हे बटन हे बघा फिक्स झालं आणि टाईट झालं. आता आपल्याला ह्याला इथे बरोबर सेंटरला स्टिच करायचं आहे. सुईमध्ये दोरा घालून घेतलाय मी. आणि ते एका टाक्यातून बरोबर हा जो सिंगल खांबाचा वरचा चेनचा लूप आहे त्यामध्ये दोरा घालून घेते. टाक्यामध्ये एक नॉट द्यायची आणि बाकी सगळीकडून सुद्धा असंच सगळ्या टाक्यांमध्ये स्टिच करत यायचं. खालचा एक टाका आणि वरतून या पद्धतीने हे मी पूर्ण दोन्ही साईडचं शिवून घेते. आणि रेडी झालेली आहे आपली पर्स. हे पहा दोन्ही साईडला लावून मी रेडी केलेलं आहे. किती छान आणि सुंदर दिसते, अगदी फ्लॉवर सारखी. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील. धन्यवाद.